हाय हॅलो, कसे आहात सगळे बरेच असेल आणि मी पण बरी. आणि सगळ्यांना राम राम माझ्याकडून. आणि थोडीशी सर्दी झाली आहे, घसा थोडा वेगळा आवाज येत असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी माफी मागते. आणि इथे मी हे आहे माझा व्हिडिओ गणपतीच्या दिवशीचा आहे, ज्या दिवशी बाप्पा येणार होते घरी, सकाळचा आहे. आणि इथे मी ना उठून आंघोळ पाणी सगळं करून नंतरला ना मी कुकर चढवली भाज्या वगैरेचा. छोले भिजत घातली होती रात्री, त्याच्यामुळे ते छोले घातली कुकरमध्ये उकळायला. आणि नंतरला एक कुकरमध्ये डाळ भात संगती घातली. आणि त्याच्यानंतर ना मी हे बाती धुवायला घेतली. सगळं धुवायचं होतं मला. आणि हे जे दिसतात ना तुम्हाला, कालच्या व्हिडिओमध्ये मी घातली होती, फोटो घातली होती, व्हिडिओ काय केली नाही मी त्याचा आणायचा. तर मी आणली होती आदल्या दिवशीच. समय बोलतात ना, ते माझ्याकडे नव्हता तर मला आणायचंच होता ते, तर मी आणली. आणि ते समय मला पडले 550 रुपयाचे 2 समय पडले. आणि छान होते, छान आहे ते. आणि लय भारी आहे, मस्त. म्हणजे जड आहे ते, म्हणजे बोलतात ना वजनीमध्ये चांगलं आहे ते, तसं आहे. आणि सगळं धुवून घेतली, तिकडचा देवाराचं पूर्ण सगळं काढून पुसून वगैरे सगळं चांगला फोटो वगैरे सगळं पुसून घेतली पहिले. आणि ते सगळं काम मला ना दोन्हीकडचं बघायचं होता. एक तर देवाकडचं पण सगळं करायचं होता आणि एक जेवणचा पण करायचं होता. आणि बोलत होते की मुहूर्त नाही म्हणजे 3 वाजेपर्यंतच आहे सगळं. तर आम्हाला आणायचं होतं 10च्या आधीच आणायचं होता गणपती घरात, पण शक्य काय झालं नाही. 10:30ला आणले आम्ही गणपती. आणि तसं काय नाही, पण सगळं जेवण वगैरे नैवेद्य वगैरे दाखवायचं होता, मोदक पण दाखवायचं होता बाप्पाला. तर सासू माझी बोलली होती की सगळं दाखवायला लागतं. तर मी उठून मी उठलीच होती लवकर 6 वाजता सकाळी, पण तरी उशीर झाला मला. आणि मला काय सूट करायला काय भेटला नाही एवढं, आणि त्याच्यासाठी माफी मागते. आणि आता मी बनवते मोदक. जेवण वगैरे सगळं झालं आहे माझा. आणि आता मोदक बनवायचे आणि चपाती करायची. तुम्हाला मी दाखवते मी मोदक कसं करते. सगळं सूट काय काढू शकली नाही मी, माझ्या पाठीले घाई आहे, त्याच्यामुळे चला दाखवते. सगळं जेवण वगैरेचा फोडणी वगैरे सगळं घातली होती, डाळ वगैरे मी. आणि हे मी मोदक करायला लास्टमध्ये घेतली का, म्हणजे गरम गरम मोदक चांगले लागतात. आणि थंड झालं की नंतर ना ते तांदळाचं पीठ तुम्हाला बाहेर असा हवा लागला की कडक होते, तुम्हाला माहितीच आहे. आणि आमच्याकडे ना पाऊस लई होता म्हणजे लई जास्त होता. काय माहिती महाराष्ट्र साईडला होता की नाही, पण हैदराबादमध्ये त्या दिवशी पाऊस लई होता. आणि लई पावसामुळे पण लई होत आता का, म्हणजे गणपती आणायची होती आणि पाऊस येत होता. तर ते पण आता कम होईल म्हणून ते वेळ लागला आम्हाला आणायला बाप्पाला. तरी काही नाही, झालं व्यवस्थित, चांगलं झालं. आणि मोदक वगैरे जेवण वगैरे सगळं झाला होता माझा. खाली एक मोदकच राहिला होता. आणि मी लई थकली होती, त्याच्यामुळे माफी मागते तुम्हाला जर काय हे झालं असेल तर. हाय सगळ्यांना, कसे आहात सगळे बरेच असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी, मी राहते हैदराबादमध्ये. आणि आज काम भरपूर येतं. आज काय व्हिडिओ एवढं काय शूट केली नाही मी, आणि जे पण केली थोडासाच केली आहे. आणि तुम्हाला माझी गणपती दाखवते. लई छान आहे. आणि पूजापाठ वगैरे सगळं झालंय. सकाळची पण आरती झाली, संध्याकाळची पण आरती झाली. आता 8:30 वाजले, 8-9 वाजले. आणि तुम्हाला दाखवते आमची गणपती. चला, हे बघा आमची गणपती बाप्पा. हे आता नैवेद्य दाखवले. सकाळी मिनी मोदक आणि सगळं छोले वगैरे सगळं दाखवली होती त्यांना जेवणचा. आणि मोदकचा पण दाखवली. हे बघा छान दिसतात ना आमचे आई बाप्पा. पहिल्यांदा आले आमच्या घरी. आणि लय जेवढं होईल तेवढं सेवा करणार आम्ही भरपूर. आणि तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. मस्त आहे. आमचं थोडासा डेकोरेशन बघा, आमच्याशी जेवढं होऊ शकते तेवढं केले. तो जल्दी से डाउनलोड करें ब्रो और स्टार्ट करें अपनी इन्वेस्टिंग जर्नी।
त्याला नैवेद्य वगैरे सगळं दाखवले आणि तुम्हाला पण दाखवले, पण आमची गणपती दाखवले तुम्हाला. आणि आता जेवायचे आम्हाला. आणि मी काय काय जेवण बनवली होती सकाळी ते पण दाखवणार आहे तुम्हाला. तुम्ही बघितलेच असेल, म्हणजे लई घाई होते, एकटे माणसाला करणं सगळं बोलले तर लई हे होते. त्याच्यामुळे मी हो झालं नाही माझ्याशी सूट करणं, खरोखर नाही झालं का, म्हणजे सगळं लई घाई करायचं होतं. आणि गणपती पण आणायचं होतं, सगळं करायचं होतं. मी एकटीच आणि 2 पोरं आणि ते होते, ते पण लई मदत केली माझी. तरी पण तुम्ही समजू शकतात की 4 माणसं असले तरी काम उरकत नाही, तर तसं झालं होतं माझं. तर आता दाखवते तुम्हाला. आणि नैवेद्य देवाला जे चढवले होते ते मी आता सकाळचा नैवेद्य इथे आणली किचनमध्ये. आणि आता नवीन नैवेद्य दाखवली. त्यांना नैवेद्य आता दाखवली आहे भात आणि साखरचा. आणि हां, आणि उद्या दाखवणार आहे तुम्हाला, उद्या जे दाखवणार तुम्हाला उद्या दाखवेल. आता मी जे जेवण झालं आहे माझं, तर जेवण घेते जेवायला. आता 9 वाजले, जेवून सकाळी भेटू आपण. आणि लई कामं होते, म्हणजे लई कामं होते. तर मी साडी घातली होती, तुम्हाला सकाळीचा व्हिडिओ आलाच असेल. तर मी साडी घातली होती आणि मला जेव्हा सगळं कामं करायचे होते, सगळं आरती वगैरे झाली तेव्हा मी साडी काढून टाकली होती. आणि संध्याकाळी मी ड्रेस घातली आणि ते पण आता आरती वगैरे करून परत काढून टाकले. का म्हणजे मला नाईटीमध्येच कम्फर्टेबल लागते कामं वगैरे करायला, त्याच्यामुळे. तर चला तुम्हाला जेवण दाखवते मी काय काय बनवले होते. आणि ताटामध्ये पण घेते आणि ते पण बघा घेते. आता हे तुम्हाला दाखवते मी काय काय जेवण घेते. पहिले प्रसादीचं पहिले हे करणार आहे. हे बाप्पाला प्रसाद दाखवले होते मी, नैवेद्य दाखवले होते हे सगळं. तर हे आम्ही दोघं पण थोडा थोडा घेणार आहे. तर चला, हे पहिले छोलेची भाजी बनवली होती ते, आणि मोदक दाखवते तुम्हाला. माझे मोदक, नाही तर तुम्ही बोलणार काय बनवलेच नाही काही. नाही, मी बनवले होते, मी नैवेद्य पण दाखवले आणि आम्ही खाल्ले पण. आणि एवढं मोदक उरलंय अजून, खाऊ आपण. आणि आम्ही 2-2 ठेवतो, दोघांना देते. पोरं पण खातील, पण माझे पोरं एवढं खात नाही, जसं खायला पाहिजे तसं खात नाही. तर काय करू शकते, काय करू नाही शकत. त्याच्यामुळे मग तर हे 2-2 घेतले. चला पण घेते जेवण. छोलेची भाजी बनवली होती, आपलं तेच कांदा खोबरेचा बनवली होती. एक्स्ट्रा काही नाही घातली होती. कांदा खोबरा वगैरे सगळे माल मसाला आपला, तेज टमाटर कोथिंबीर वगैरे सगळं घातले होते त्याच्यात. आणि चपात्या पण झाले माझे. त्यांना 2 चपाती, मला 1 आणि बोलूला 1 चपाती. ही भात मीच घेते, ही भाजी थोडीशी काढते आणि त्यांना पण देते, मग पण घेते. प्रसादची भाजी आहे ना, तर त्यांना थोडी काढते. एवढं ताट तयार केले माझे आणि त्यांचं. हे माझं आहे, ते त्यांचं आहे. त्यांना देऊन येते. चला, त्यांना देऊन येते. आणि हे ताट तयार झाले आणि प्रसाद पण घेतले आम्ही. आणि ते फेकायचा नसतो, खायचा असतो. आणि फेकणं चांगला नाही आहे. देवाला जे चढवले आपण प्रसादीने घेतलेले चांगला असतो. हां, तर त्याच्यामुळे मी घेतले सगळं.
तुम्हाला जर माझा व्हिडिओ बरं वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की लाईक करा, कमेंट करा, सांग कसं माझे पप्पा आहे ते पण. चला बाय.